चला तर आज आपण चाललोय कुठं? अलिबागला. मग अरे अलिबागच. अलिबागलाच. काय बघाय? काय बघायला? गदा बघायला. त्याला गाडवच बघायचं अजून. गदा बघायला जायचंय. शिवण्या तर निघाले नरसाळ लावले. आता आपण निघालोय मळवलीतून. 5 वाजता निघालोय. 5 वाजता. 5 वाजून 7 मिनिट. मामासाठी थांबायचं. बघा आता. अरे हा रे ठीक आहे. हा पण ना शना तुला नवीन घेऊ ना आपण. चला आता आम्ही आलोय मंकी बघायला. मंकी पॉइंटला आले. हा मंकी पॉइंटला खंडाळ्याचे तिकडे. हे काय पप्पा जवळ आहे. तो म्हणलं पप्पा मला उचलून घे. ती पण म्हणली पप्पा मला उचलून घे. पाणी मोबाईलवरच ठेवावं. माकडा मोबाईलवर. हा मोबाईलवर नाही माकडा लक्ष ठेवा म्हणलं पाहिजे. म्हणजे हा का? तर नमस्कार मित्रांनो, काल आम्ही 5 वाजता मळवलीतून निघालो होतो आणि त्यानंतर आमचं अचानक ठरलं कर्जतला जायचं. तर आम्ही गेलो होतो कर्जतला आणि कर्जतवरून येताना आम्हाला जरा उशीर झाला. आम्ही रात्री अलिबागमध्ये पोहोचलो. नागाव बीचला पोहोचलो 1 वाजता. तर 1 वाजता रात्री आम्ही जरा दम दिलो होतो, त्यामुळं काही व्हिडिओ काढता नाही आला. तर आम्ही इथं या ठिकाणी आलो आहे नंदनवनमध्ये. तर इथं आम्ही राहिलो आणि नागाव बीचच्या एकदम बरोबर समोरच आहे, म्हणजे जास्त लांब पण नाही आहे. समोरची झाडं दिसत नारळाची, त्याच्या पलीकडच्या साईडला समुद्र आहे बरोबर. तर चला तर आता आपण थोड्या वेळाने नाश्ता करून निघतोय समुद्रावर जायला. आणि शिवण्या आणि शिवमचं पण झालेलं आहे पूर्ण. आंघोळ वगैरे झाली. आता वाजलेत बरोबर 9:15. आपली गाडी इथं पार्किंगला, गाडी जागा मस्त पार्किंग आहे इथे. समोर आपण नाश्ता वगैरे करू शकतो. आणि हा रूम होता. उरकले का सगळ्यांचं? चहा सांगितलं का? कसं सांगितलं? असं सांगितलंय? असं नाही सांगितलं. असं नाही सांगितलं. याने तर आम्हाला याड लावून सोडलं इथं. शिवण्या इकडे इकडं बघ. फोटो काढतो तुझा. हाय कर फोन मध्ये. मूर्ख तिकडे फोटो काढतो. नीट करायचं. हाय असंच आहे इकडं आमचं. इकडं आलोय आम्ही किती लांब. या पोरं नुसती मोबाईल मध्ये तर पडलं. शिवण्या काय ग? हाय कर. हाय कर शिवण्या. असं कर. असं कर. असं लाईक करे, सबस्क्राईब करे. मन लाईक करे. हा अजून सबस्क्राईब करो. अजून कमेंट करो. फॉलो करो. सबस्क्राईब करो. तर इथं आहे ना, इथं ए खा 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 खा. नाही मारत. अरे खा रे. तर इथं राहण्यासाठी AC नॉन AC दोन्ही पण रूम आहेत. तर ACचे चार्जेस आहेत 1600 रुपये 24 तासाचे. आणि नॉन ACचे 1300 रुपये आहेत. तर भारी प्लेस आहे. इथं समोर बाहेर आल्यानंतर बघा असा. काय घेऊन आली तू?
काय 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 चहा सांगितलं ना, दूध आणायला गेलं ते. हे इथले काका आहेत, हे इथं सगळे बघतात, हँडल करतात. आणि आपल्याला जेवणाची वगैरे सोय आहे इथं. जर कोणाला जेवण वगैरे पाहिजे असेल तर ते आपल्याला देतात. ते त्यांना सांगायला लागतं बघतं की आम्हाला दुपारचं जेवण द्या, संध्याकाळचं जेवण द्या. ते तसं आहे ना, ताजं फ्रेश मासे आणून किंवा काही लागलं चिकन मटन तर ते आणून आपल्याला बनवून देतात. हा त्यांचा नंबर आहे. तर कोणाला याच्या आधी इथे म्हणजे यायचं असेल तर येण्याआधी इथनं ह्या नंबरवरती त्यांना कॉल करा. ते तुम्हाला म्हणजे सर्विस पण चांगली. रात्री 1-2 वाजता म्हटलं तरी तुमचे फोन उचलतील आणि तुम्हाला रूम देतील. आपण चहा सांगितलं, चहा आलेला आहे. हा तर मग काय आहे की आपल्यामुळे वेळ नको आहे. हात कर की उठलोय आम्ही लवकरच. 8:30ला सगळ्यांचं उरकलंय. आपण निघाले आता बीच वरती, गाडीमध्ये बसलोय. शिवण्या बाय बाय करूया ना, चला बीच वर. नरसाळ्या कोण आहे इथे? नरसाळ्या तुझे नरसाळ्या. चला तर आपण चाललोय आता बीच वरती आणि दाखवतो तुम्हाला बीच इथून किती जवळ आहे. नाही इकडून चालेल समोर. आपण चाललोय गोव्याला. बरं चाललोय बाबू. हे काय काय अगं बाबू, खरं बीचवर चाललोय आपण. पहिला आपण नाश्ता करू बाबा इथं. बघा काय यायची पाणी बघ शिवण्या. हे इकडून जायचं, हे इकडून जायचं. शिवण्या इकडे बघ, शिवड्या इकडे बघ. असं कर, असं कर. येस, गॉगल नीट कर. ए चला, हा खांद्यावर बसलाय खेळायचं टाकलं. हे चला नाश्ता करू. पाहिलं इथं पार्किंगला केली लावलेली गाडी आपण आणि इथं पार्किंग फ्री आहे 100%. आणि इथं भरपूर सारे हॉटेल आहेत. इथं नाश्ता करायला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं नाही का, आता एखादंच हॉटेल आहे नाश्ता करायला ऑप्शन नाही का इतर. नाही चल, यांची कुठं पण चालू होती कुस्ती, रेसलर. थांब. चला तर आता मी पहिलं नाश्ता करायचा. चला राज लंच होम बघू. आता चाललोय आपण इकडं नाश्ता करायला. आम्ही आता इथं नाश्ता करायला थांबलोय आणि एक सॅम्पलसाठी एक मिसळ मागवली. पहिली म्हणलं बघू पहिली कशी आहे. तर मिसळ मस्त आहे. तोपर्यंत शिवण्याने खरेदी केलेली तिला बीचवर खेळायला आणि दादाला घेतलाय बॉल. आणि ह्या दोघी जणींना एकदम सिरियसली मेनू कार्ड वाचतात ते काय काय कितीला येते. नाही काय करत, आतमध्ये ते किती छान फिश आहेत ना. नाही काढायचे ते लोक मारतील आपल्याला.
शार्क शार्क म्हणतात शार्क. नाही काय करत ते. चला चला झालं चला. इकडे जून महिना चालू आहे, पावसाळा आहे आणि आपल्याला वाटतं इकडे लय पाऊस असून समुद्र किनाऱ्यावरती म्हणून आपण येत नाही. इकडे बघा ऊन पडले, ऊन पडले ऊन. सोड ना सोड. काय काय झालं? हा कसलं पाणी आहे, कसलं पाणी आहे बघ ना. आज परत येणार पाणी, परत पाणी येणार. किती खेळायचं ना शिवण्या. हे फोटो काढायला मग नाहीत माणसं. काय माती घेणार आता त्याच्यात वाळू आणि त्यात भरणार आणि खाली टाकणार. त्यातलं पाणी निघायला लागतं सगळं पाणी. आणि ही वाळू नाही चालत त्याला, हा त्याला ती याची वाळू पाहिजे. अरे ही लय ना पातळ आहे माती वाळू. मोडशील बर का ते. अरे ही नाही वाळू लागत त्याला, हे गाळू आहे गाळू. वाळू नाही गाळ आहे पूर्ण. ही नाही वाळू, ती मुंबईला कुठला बीच आहे तो. ये चल, ये इकडे चल, ये मी आहे ये. अगं इकडे इकडे. पाय घालून पाणी चालायचं कशी काय. आगे नाही होत काय. आगे काय नाही होत. चाली चाली मागे चाली.
पळ पळ पळ. तो दादा बघ कसा खेळतोय. ये दादा संग खेळू आपण. एकटा दादाच खेळतोय. शिवण्या काय उतर तयार नाही झाली. शिवम बस खाली. खाली बस खाली. शिवम खाली बस ना. ती पोर बघ किती लांब गेली. ती पोर बघ. शिवम बस ना खाली. पाण्यात खेळायचं टाकलं तर ही पोरी तर कशी बसली खेळत एकटीच. शिवण्या काय करती. काय थापी ती ग. गौऱ्या गौऱ्या थापी ती. मग हे मग काय थापी ती. डेकोरेशनला असं लावू का त्याच्यावर. संपलं दिलं. हा मला भेटलं. देऊ का तुला अजून आणून. ते अजून देऊ आणून तुला. ते पाण्यात जायला लागतं. येते का तिकडे. कुठे मोठी आली. किती म्हणतोय तो. हा काय बनवती. लसूण. हा कशी खेळती शिवण्या. आणि आता आम्ही आता परत जमलोय आणि निघतोय आता. जेवणाचं त्यांना सांगितलेलं आहे. जिथं आपण राहिलोय ना तिथं जेवण मिळतं. तर तिथं सांगितलेलं आहे. आता जेवण तयारी करून ठेव.
इकडं बीच चालू आहे पूर्णपणे आणि जून महिना चालू असल्यामुळे असं लोकांना वाटतं की बीच बंद आहेत सगळे, पण बऱ्यापैकी पर्यटक आहेत बीच वरती. आणि हे बघा टांगा आहे, घोडा आहे, अजून त्या बग्गी आहेत, त्या बग्गी पण आहेत बघा. म्हणजे इथं बारीक पोरांसाठी पण आहे भरपूर खेळणी. आणि आपल्या लोकांना वाटते की बीच बंद आहे. काय केलं हे, काय केलं? शून्य काय ते कसं राडा करून ठेवलाय सगळं. इथं केवढा खड्डा केलाय. हात काढ बरं. राधाळी शिवण्य जेवले का आपण पण? जेवलं तुझं जेवण झालं? तू जेवली शिवलं? त्यांना सांग जेवलो आपण म्हणून. जेवलो जेवलो आमचं जेवण झालं. तू जेवण का नाही काय माहिती, आमचं जेवण झालं. इथं नुसतं फोन मध्ये लक्ष. ही नाही आणलेली बॅग मध्ये असली. चला दादाला बोलवतो, दादाला बाय बाय करा. चला तर निघतोय आता निघा घरी जायला. आता 4:30 वाजले संध्याकाळचे. तर चला तर आता निघूया. बाय बाय. कुठं आणि हिने परत नरसळ घेतली. जाताना पण नरसळ, येताना पण नरसळ. दादा चल बाय कर सगळ्यांना. इथं मोबाईल मध्ये इथं कर, इथं बाय कर इथे फोन मध्ये. बाय 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 बाय. आम्ही चालू आमच्या घरी म्हणा मळवजीला. त्यांना सांगितलं बाय बाय. तू एकटं चालूय, आम्ही चला निघालो. हा शिवम कडक पावसाळा चालू आहे. पण कडक पावसाळा चालू आहे आपल्या इकडे. आपल्या इकडे लय पाऊस आहे. इथं कसलं ऊन आहे अलिबाग मध्ये. कडक ऊन आहे, कडक गरम होते कसलं. यांनी काय घेतले? त्यांनी बुडी कबाल घेतले खायला. आम्ही निघालो होतो घरी, पण जाता जाता म्हटलं अलिबाग जवळच आहे, मग ह्यांना अलिबागचा बीच दाखव. हा किल्ला आहे, हा कुलाबा किल्ला आहे अलिबागचा. जवळच आहे. आता भरती आली म्हणून, नाही तर लोक चालत पण जातात पलीकडे त्या किल्ल्यावरती. इथं अख्खं मोकळं असं थोडंच पाणी असतं फक्त. आणि इथं कडक पावसाळा चालू आहे. लोक सगळी छत्र्या कोट घेऊन आलेले आहेत. आणि जून महिना चालू आहे. हा म्हणजे आता या दिवसात पाऊस असतो ना आपल्याकडे. मावळात तर धुडकूच असतो या दिवसात पावसात. आणि आमच्या इकडे आता पाऊस पडतोय वरती लोणावळा साईडला मावळात. आणि इकडं ऊन पडलंय, गरम होते. अरे पाऊस कमी. उचल पाऊस आला, पाऊस खरंच आता पावसाळा चालू झालाय. चला 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 वाढलं तर आहे ना भिजन इथल्या इथं. आता धावपळ झाली सगळ्यांची. हे चल पटापट पुढे चला. पाऊस आला, पाऊस. आणि लय जोरात आलाय पाऊस. हे बघ
ना लय पाऊस आलाय, कडक पावसाळा आहे आता, खरंच पावसाळा वाटतंय. पाऊस चालू झालाय जोरात अचानक, सगळ्यांची धावपळ झाली. सगळे आडुशाला उभे राहिले. थोड्यासाठी भिजलोय आहे ना शिवण ना, थोड्यासाठी भिजलो. आईला पावसाची एकच सर आली आणि सगळ्यांची धावपळ झाली. उघडला पाऊस, जागेवर थांबलाय. मी चाललो होतो गाडी आणायला, काय करू, तरी पण जाऊन निघून आता. थोडा भिजलोय. चला तर जाऊया आता, भिजलोय थोडा, केस वल्ली झालेत. एकच सर आली पावसाची आणि सगळ्यांची धावपळ झाली. आलोय मी गाडी घ्यायला, पण पाऊस आता आपण आहे ना अलिबागचे फिश मार्केटला चाललोय. हा आता बघू, चला काय काय बाजार इथं, कसे काय स्वस्त मासे आहेत का मागे आहेत ते बघूया. हा फिश मार्केट आहे, रेट लय टाईट आहे म्हणा. कोणता कोणता मासा आहे काय माहित नाही मला, पण भरपूर मासे आहेत. काय रेट आहे तो? फिश मार्केट चांगलं आहे पण रस्त्याची अवस्था लय खराब आहे. पाणी पावसाने ना काय झालंय, घाण झाली सगळी. इकडं बोंबील मार्केट आहे, सुकट बोंबील. काय घ्यायचे? सुकट घ्यायचे का? किती ती? 1 किलो पण नसेल. ही 1 किलो असेल ती, मला वाटते. वजन नाही केले, 300 रुपये वाटा म्हणतात. आता सीझन नाही दादा, आता ठेवलेला माल आहे. ही किती देतात? व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय.